तर समाजकंटकांकडून महिला पोलिसांचा विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचा दावा मिटकरी यांनी केला। पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील अमोल मिटकरींनी केली आहे। दरम्यान कठोर कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। काल सर्व फुटेज जर बघितलं, आज पण टीव्हीवर सर्व फुटेज दिसतंय की महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला। काल स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल खालच्या सभागृहामध्ये निवेदन केलं आणि वरच्या सभागृहामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवेदन केलं। त्यावरून नागपूरच्या दंगलीची दाहकता लक्षात येते। पोलिसांवर ज्या लोकांनी हात उगारला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे। जे औरंगजेबचे समर्थक आहेत त्यांच्याकडून हीच अपेक्षा होऊ शकते, कारण महिला सन्मान हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे। आणि जेव्हा मुंबईत पण असंच प्रकारे झालं होतं त्यावेळी सुद्धा महिला कॉन्स्टेबलवरती दुर्व्यवहार करण्यात आलं होतं। या घटनेचा मी निषेध पण करतो आणि त्या सर्व आरोपींना नीट धडा शिकवण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे आणि हीच भाषा त्याच्यासाठी योग्य आहे। आणि पोलिसांवरती हात उचलण्याची हिंमत झालेली आहे आणि पोलिसांचा धाक काय असतो 100% दाखवलं जाईल। कायदा जर का कोणी अशा पद्धतीने हातात घेऊन असे कृत्य केले असेल तर ह्यांना सोडलं जाणार नाही आणि पोलिसांचं मनोबळ अर्थातच कमी होता कामा नये, खाली होता कामा नये। ही जबाबदारी आमची देखील आहे आणि अशा वेळेला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असे निर्देश आम्ही दिलेले आहेत।